आजच्या डिजिटल एरामध्ये प्रोफेशनल ॲथलीट्स फक्त कोर्टवरील अपोनेंट्सला फेस करत नाहीत, तर अनसीन वर्ल्ड ऑफ सोशल मीडिया मधून येणारे कॉमेंट्री, ओपिनियन्स आणि क्रिटिसिझम पण सहन करतात. बहुतेक लोकांसाठी ऑनलाईन वर्ल्ड चांगल्या मोमेंट्सला एम्प्लिफाय करतो, तर वाईट मोमेंट्सला आणखी मोठ्या लेवलवर दाखवतो. पण बेंगलुरू मधील फ्युचर मेकर्स कॉन्क्लेव्ह मध्ये जेव्हा सानिया मिर्झा फायरसाइड चॅट मध्ये बसली, तेव्हा तिचा एक स्ट्रॉंगली ग्राउंडेड मेसेजने सगळ्यांचं लक्ष वेधलं. सोशल मीडिया कॅनॉट मेक और ब्रेक युअर डे. एक सिंपल स्टेटमेंट, पण त्यात ॲथलीट्स वर असलेला प्रेशर आणि एक्सपेक्टेशनचा पूर्ण लँडस्केप परफेक्टली रिफ्लेक्ट झाला होता. सानियाचा टेनिस मधला प्रवास तर सगळ्यांना ओळखीचाच आहे. 6 टाइम ग्रँड स्लॅम चॅम्पियन, इंडियाची एक उत्तम डबल्स प्लेअर आणि कोर्टवर आणि कोर्ट बाहेर एक इन्स्पिरेशन. पण बहुतेक लोकांना जो भाग दिसत नाही तो म्हणजे तिची मेंटली हँडल केलेले स्ट्रगल. ती म्हणाली, जेव्हा मी सुरुवात करत होते तेव्हा फक्त न्यूजपेपर होते, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया यायला लागलं आणि हळूहळू लोकांना वाटलं की ॲथलीटच्या लाईफ मधल्या बाकी गोष्टींवर पण आपण बोलायला पाहिजे. या स्टेटमेंट मधून कळतं की मीडियाचा प्रेशर किती वेगाने आणि अग्रेसिव्हली वाढला. बोलताना सानियाने एक स्पेसिफिक ॲथलीटला ऍड्रेस केलं, रिचा घोष. ती म्हणाली की तू त्या जनरेशन मधली आहेस जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या एरामध्येच ग्रो झाली आहे. तिने ऍडमिट पण केलं की करिअरच्या सुरुवातीला क्रिटिसिझम किती अनरिअलिस्टिक होतं. ते मी खूप एक्सपिरियन्स केला आहे. ज्या लोकांनी कधी क्रिकेट बॅट, टेनिस रॅकेट किंवा बॉक्सिंग ग्लव्स हातात घेतले नाही, ते पण आमच्या प्रोफेशनल करिअर्सवर ओपिनियन देत होते. पण हा एक्सटर्नल नॉईज इग्नोर करून फोकस मेंटेन करणे ही तिची सर्व्हायव्हल स्किल होती. आता सानियाची रिअल ॲडवाइस काय होती ॲथलीट्सला आणि आपल्याला सोशल मीडिया ट्रोल्सला कसे हँडल करायचे यावर? तर पहिली गोष्ट म्हणजे डोंट टेक द गुड टू पर्सनली अँड डोंट टेक द बॅड टू सिरियसली. गुड कमेंट्स मनावर घेऊ नका आणि बॅड कमेंट्स पण मनावर घेऊ नका. सोशल मीडिया तुमचा दिवस बनवत नाही आणि त्याला डिस्ट्रॉय पण करत नाही. ती पुढे क्लॅरिफाय करते की खरंच तुम्हाला डिफाईन करणारे कमेंट्स किंवा फॉलोअर्स नाही, तर ते लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, जे तुम्हाला सपोर्ट करतात आणि ज्यांच्यासोबत रिअल लाईफ कम्युनिकेशन ठेवता. खरी व्हॅल्यू त्यांच्यात आहे, ऑनलाईन लाईक्स नाही आणि ट्रोल्स तर बिलकुल नाही. सेकंड पॉइंट हा होता की कधीच क्रिटिसिझम म्हणजे निगेटिव्हिटी नसते. कधी कधी ती ग्रोथची साईनही असते. जेव्हा तुमची रीच, व्ह्यूज किंवा नंबर्स वाढतात तेव्हा लोक पण वाढतात आणि ऑब्व्हियसली क्रिटिक्स पण वाढतात. सानियाने हा पॉइंट हायलाइट केला तेव्हा रिचा घोष म्हणाली की जास्त क्रिटिसिझम म्हणजे ऍक्च्युअली विमेन्स क्रिकेट ग्रो होत आहे. म्हणजे ॲथलीट्सला या क्रिटिसिझमला पर्सनल अटॅक म्हणून नाही बघायचंय, तर एक संकेत म्हणून की त्यांचा स्पोर्ट अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे थिक स्किन राहा, पण इमोशनली हार्ड हार्टेड राहू नका. सानिया म्हणते की वर्षांवर तिच्यात अशी कॅपॅसिटी डेव्हलप झाली की ती वाईट कमेंट्सवर हसू शकली आणि पुढे जाऊ शकली. याचा अर्थ की फीडबॅक इग्नोर करायचा नाही, तर त्याला योग्य जागी ठेवायचं. तुमची एनर्जी ही तुमची गेम, तुमची प्रिपरेशन आणि तुमच्या टीमसाठी रिझर्व असली पाहिजे, कारण कीबोर्ड वॉरियरचं ओपिनियन तुमची व्हॅल्यू डिफाईन करत नाही. हा मेसेज टेनिसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलला गेला असला तरी तो प्रत्येक ॲथलीटला अप्लाय होतो किंवा प्रत्येक पब्लिक फिगरला पण. लाईक्स, शेअर, हेट कमेंट्स आणि सोशल अप्रुव्हलच्या एरामध्ये सानिया रिमाइंड करते की रिअल व्हॅल्यू, परफॉर्मन्स, कन्सिस्टन्सी, रिलेशनशिप आणि तुम्ही तुमच्या लाईफला कसं ग्राउंडेड ठेवता या गोष्टींमध्ये आहे. यंग ॲथलीटसाठी तर हा माइंडसेट एक गेम चेंजर प्रूव्ह होऊ शकतो, कारण तुम्ही अल्गोरिदमचे पपेट नाही, तुम्ही तुमचं स्वतःचं करिअर ड्राईव्ह करताय. शेवट सानियाने एक सायलेंट प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारला आहे, तुमचा दिवस डिफाईन करणारा कोण? एक कमेंट, एक पोस्ट की एक ट्विट? की तुमचे एफर्ट, तुमची ग्रोथ आणि तुमचे सपोर्ट सिस्टम आणि तुमचं शांत मन? आजच्या दुनियामध्ये जिथे व्हॅलिडेशन नंबर्सवर डिपेंडेंट आहे, तिथे सानियाचे वाक्य सोशल मीडिया कॅनॉट मेक और ब्रेक युअर डे फक्त कोड नाही, एक ग्राउंडेड मंत्र आहे. तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणतो? एक ऑनलाईन कमेंट तुमचा दिवस बदलू शकतो का? हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.